रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. मामाने नोकरीचे आमिष दाखवून सख्या भाच्याला 19 लाखाचा चुना लावून बनवले मामा. महसूल विभागात लिपिक पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून सख्या भाच्याला 19 लाखाला गंडवले. महसूल विभागात लिपिक महसूल या सहाय्यक या पदाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मामाने त्याच्या सख्या भाच्याला न्यायालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या मामाने 19 लाख रुपयाला गंडवल्याचा प्रकार केज तालुक्यात घडला. या प्रकरणी मामाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. बीड जिल्ह्यातील तांबवा तालुका केज येथील अमोल मधुकर चिगुरे या तरुणाचे सख्खे मामा दगडू विठ्ठलराव हंगरगे राहणार माऊलीनगर जलालपूर रोड परळी वैजनाथ आणि हल्ली मुक्काम पालम जिल्हा परभणी हे परभणीचे जिल्हा आणि सत्र न्यायालयात लिपिक पदावर कार्यरत आहेत. या मामाने आपला भाचा अमोल चिगुरे याला विश्वासात घेऊन महसूल विभागात लिपिक महसूल सहाय्यक या पदावरची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 19 लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार अमोल चिगुरे याने 7 जून 2022 5 जुलै 2022 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केज शाखेतून ऑनलाईन RTGSद्वारे आणि 8 जानेवारी 2023 रोजी घरी असे एकूण 19 लाख रुपये मामा दगडू हंगरगे यांना दिले आणि हे पैसे देऊन सुद्धा 3 वर्षापासून नोकरी लागत नसल्याने त्याने मामाला विचारणा केली असं त्याने खोटे आश्वासन देत फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्या अमोल चिगुरे यांनी त्याचे मामा दगडू हंगरगे यांच्या विरोधात यांच्याकडे पैसे परत देण्याची मागणी करून देखील तो पैसे परत देत नसल्याने दिनांक 17 जुलै रोजी त्याने केज पोलीस ठाण्यात दगडू हंगरगे यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे करत आहेत. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.